सकाळची हवा आणि चांगल्या व्यक्तीच्या सदिच्छा सारख्याच असतात. त्या दिसत नाहीत पण मनाला उभारी देतात. सकाळ म्हणजे एक सूर्योदय नसून देवाने आपल्याला दिलेली स्वतःला सिद्ध करण्याची अजून एक संधी आहे. वाफाळलेला चहा आणि मनातल्या चांगल्या आठवणी सकाळ प्रसन्न करायला एवढंच पुरेसं असतं. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आता सकाळीच योगा करून आलेली आहे. रोज 5 वाजता उठून मी 5:30 वाजता योगाला जाते आणि तिकडून आल्यावर मग गरम गरम चहा. 2 दिवसापूर्वी पाऊस पडून गेल्यामुळे आज हवा खूपच गार आहे. त्यामुळे मी योगाला जाताना चांगले रुमालाने बांधून घेतलेले होते आणि तिकडून आल्यावर मग गरम गरम चहा. योगा केल्यामुळे एक वेगळीच एनर्जी येते आणि मनाला थोडा निवांतपणा सुद्धा येतो. योगा झाल्यावरच हा सकाळचा चहा पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हा सकाळचा चहा फक्त चहा नसतो, तो स्वतःसाठी घेतलेल्या मेहनतीचं एक गोड फळ असतं. रोज मला आल्याशिवाय चहा बिलकुल आवडत नाही. खरं तर व्यायामाने शरीर घडतं, पण त्यानंतरच्या 1 कप चहाने आपला आत्मा तृप्त होतो. वाफाळलेला चहा आणि खिडकीतून येणारा सकाळचा कोवळा प्रकाश, बस आजचा दिवस अगदी छान जाणार आहे. हे बघा, आता माझा चहा तयार झालेला आहे. सहसा मला एकाच उकळीचा चहा आवडतो. चहा वरती आला की मी लगेच चहा बंद करते. चहा जर जास्त उकळला तर त्यामुळे ॲसिडिटी होते. त्यामुळे मी चहाला जास्त उकळू देत नाही. आजीबाबांचे दूध मी सकाळीच योगाहून यायच्या आधीच झालेले असते आणि त्यानंतर माझा चहा होतो. चहाचा पहिला घोट घेतल्यावर अगदी मन तृप्त होऊन जाते. तुमचा सुद्धा सकाळचा चहा झाला नसेल तर तुम्ही तो लवकर करून घ्या आणि तुमचा आजचा दिवस आनंदात घालवा. चहा पिऊन झाल्यावरच मी बाकीच्या सर्व कामांना सुरुवात करते. तुम्ही सुद्धा सकाळी उठल्यावर फिरायला जाता का किंवा योगाला जाता का ते मला कमेंट करा. त्याचप्रमाणे माझ्या दिनचर्येचा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास आवडेल का ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आता माझा चहा पिऊन झाला आहे. मी अगदी फ्रेश झालेली आहे. आता मी माझं सकाळचं सगळं आवरून नाश्त्याला सुरुवात करणार आहे. कालच मी रात्री मटकी टाकलेली होती. त्या मटकीला बघा किती छान मोड आलेली आहे. ही मटकी मी आता नाश्त्यासाठी बनवणार आहे. मटकी आणि शेंगदाणे सोबतच शिजायला टाकलेले आहेत आणि आता कुकरचे झाकण बंद करून मी 1 शिटी घेणार आहे आणि तोपर्यंत कांदे चिरून घेणार आहे. हे बघा, आता मी एका कढईमध्ये मी कांदा, जिरे, मोहरी टाकून परतवून घेतलेले आहे आणि नाश्त्याची उसळ मी तयार करून घेणार आहे. आता त्यामध्ये लाल तिखट, त्याचप्रमाणे काळा मसाला, धने पावडर, हळद आणि थोडं हिंग टाकून घेणार आहे आणि हे सर्व चांगले परतून घेतलेले आहे. त्यामध्ये मी ते मुगाची उसळ टाकून दिलेली आहे आणि चिरलेली बारीक कोथिंबीर सुद्धा मी त्यात टाकलेली आहे आणि वरून चवीनुसार मीठ टाकलेले आहे. आता नाश्त्यासाठी आपली उसळ तयार झालेली आहे.
आता हे शेतात जाणार आहेत, त्यामुळे मी त्यांना लवकर नाश्ता देऊन देणार आहे. आता आपण काकडीचं कोरडं करण्यास सुरुवात करणार आहोत. आता त्याला मी घेतलेले आहे काकडी, डाळीचं पीठ, कोथिंबीर आणि ठेचलेले जिरे, आले, लसूण. काकडीचं कोरडं करताना कुठल्याही प्रकारची काकडी घेतली तरी चालेल, पण ती थोडीशी जाड आणि मोठी पाहिजे, म्हणजे ती आपल्याला व्यवस्थित किसता येते. हे बघा, माझी आता काकडी चांगली किसून झालेली आहे. सर्व काकडी किसली गेलेली आहे. आता बाजूला एका कढईमध्ये मी तेल तापण्यास ठेवलेले आहे. हे तेल तापल्यावर त्यात मी चमचाभर मोहरी टाकून घेणार आहे. हे बघा, मोहरी तडतडली की त्यात मी खलबत्त्यामध्ये काढून घेतलेले जिरे, मोहरी, आले, लसूण हे टाकणार आहे आणि चांगले परतवून घेणार आहे. नंतर त्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट, त्याचप्रमाणे हळद, धने पावडर टाकून परत एकदा चांगले परतवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये किसलेले काकडी मी टाकून घेणार आहे. हे बघा, हा सर्व काकडीचा किस मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे चांगले आता परतवून घेतलेले आहे. अगदी एकजीव होईल असे परतवून घ्यावे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि चिरलेली बारीक कोथिंबीर ती सुद्धा मी आता वरून टाकणार आहे. हे बघा, कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे आता परत चांगले परतवून घ्यायचे आहे. हे सगळे परतवून झाल्यावर मी ते थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. झाकल्यामुळे काकडीला पाणी सुटेल आणि ते पाणी कमी होईल. पाणी चांगले कमी झाल्यावर त्यात मी घेतलेले डाळीचे पीठ सुद्धा टाकणार आहे. डाळीचे पीठ टाकून झाल्यावर हे चांगले कालवून घ्यावे, म्हणजे एकजीव करावे आणि थोडा वेळ 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवावे. झाकल्यामुळे पीठ हळूहळू कोरडे होण्यास सुरुवात होते आणि आपले कोरडे सुद्धा तयार होते. हे बघा, आता काकडीचे कोरडे कसे तयार झालेले आहे ते मी आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.